योद्धा न्यूज मराठी। अवैध वृक्षतोडी विरोधात वन विभागाची मोठी कारवाई। 2 ट्रॅक्टर 2 कट्टर मशीनसह मुद्देमाल जप्त। राजगुरुनगर प्रतिनिधी कांताराम बोराडे पाटील। खेड वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीनं अवैध वृक्षतोडी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोणतीही वन विभागाची परवानगी न घेता आंबा व इतर प्रजातींच्या लाकूड मालाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती। त्यानुसार मोजे 4 आरवाडी रस्त्यावर सापळा रचून वन विभागानं कारवाई केली। या कारवाई दरम्यान HMT कंपनीचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर, न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर, 2 कट्टर मशीन आणि 2 जनरेटर असा एकूण 2,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीअंती हा माल बबन शिंदे, हिशाराम गाव ठेकेकर, खबरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले। वन विभागानं जप्त केलेली दोन्ही ट्रॅक्टर वाहने व इतर साहित्य श्री KS पवार, शिरोली यांच्या ताब्यात देऊन वनपरिक्षेत्र कार्यालय खेड यांच्या आवारात आणून उभे केले आहे। याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी सांगितले की आंबा व इतर लाकूड मालाची वाहतूक करण्यासाठी वन विभागातील वृक्षतोड व वाहतूक परवाना घेणं बंधनकारक आहे। परवानगीशिवाय लाकूड मालाची वाहतूक करणं हा भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा असून संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई उपवन संरक्षक माननीय प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी यादव जाधव, संतोष बिरादार, सागर तांबे आणि वन विभागाच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी यादव जाधव करीत आहेत। नमस्कार, कांतीराम बोराडे पाटील, सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार। आपण थेट आता राजगुरुनगर खेड शिरवली या भागातून आहोत। फॉरेस्ट वन अधिकारी हे तुम्ही पाहू शकता, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय। आणि काल 2 ट्रॅक्टर पकडलेले आहेत चासकामान या भागातनं, आणि त्यांना आता आपण विचारणार आहोत त्याच्याबद्दल काय कारवाई केल्यात आणि इथून पुढचा त्यांचा कारवाईचे घटनाक्रम कसा असणार हे आपण आता जाणून घेऊया। या ट्रॅक्टर पकडण्यात आले, कशी कारवाईचे काय? सदर ट्रॅक्टर हा आपण चास परिसरामध्ये पकडलेला आहे। त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती आणि वृक्षतोडची परवानगी पण घेतलेली नव्हती। इथे कुठल्या कुठल्या जातीची झाडं आहेत काय वगैरे? यामध्ये कडुलिंब आहे, पिंपळ आहे आणि इतर रायवळ प्रजातीचं लाकूड माल आहे। तिथे आंबा पण दिसतोय, एक पिंपळाचं झाड पण दिसतंय, आहे का? हो आहे। 4-5 जातीची झाडं आणि वेगवेगळ्या प्रजातीचे ज्याला परवानगी लागते आणि वाहतुकीची। आता इथून पुढच्या कारवाई असंच असते? हो नक्कीच, कडक कारवाई असते। कडक कारवाई असतील आणि शेतकऱ्याला आवाहन करू इच्छितो की कुठलंही झाड तोडायचे असेल विकास कामासाठी तर त्यांनी वन विभागाची परवानगी घ्यायला पाहिजे। लिंब असेल, वड असेल, पिंपळ असेल, ज्या जाती झाडाच्या प्रजाती असतील याचे 100% परवानगी घेणं बंधनकारक आहे। हे आपले खेड तालुक्याचे आरोग्य जाधव साहेब यांच्यामार्फत तुम्हाला आता सूचना आणि सांगण्यात आलेले आहे। मी वनपरिक्षेत्र अधिकारी राजगुरुनगर मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला आपल्या शेतामधील किंवा घराजवळील कुठलीही झाडं तोडायची असेल तर ती वन विभागाची परवानगी घेतल्यानंतरच तोडावी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।